गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 चैत्र पौर्णिमेनिमित्त संपूर्ण देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी होत आहे. मंदिरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी, हनुमान चालिसा, सुंदरकांड पठण आणि भंडाऱ्यांचा कार्यक्रम सुरू आहे. आज आम्ही तुम्हाला एक खास व्हिडिओ दाखवत आहोत जो पाहून तुमचे मन भरून येईल. शहरात प्रचंड ऊन पडले असताना, खाली जमीन तापलेली असताना एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसलेली दिसते. प्रथम दर्शनी तो मनोरुग्ण वाटतो, पण जेव्हा तो रुद्राक्षमाळा हातात घेऊन देवाचे नामस्मरण करतो तेव्हा त्याच्या भक्तीचा जो भाव दिसतो तो पाहून कोणीही अचंबित होईल. आमच्या टीमने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो पूर्ण भक्तीत रमलेला होता. काहीच ऐकला नाहीये. जेव्हा त्याची पूजा पूर्ण झाली तेव्हा तो शांतपणे उठला आणि निघून गेला. प्रचंड उन्हात जमीन तापलेली, हातात रुद्राक्षमाळ, ओठावर राम राम. हा दृश्य खरंच भावुक करणारा आहे. भक्ती ही किती शक्तिशाली असू शकते यावरून दिसू शकतं. मित्रांनो, आजच्या समाजात असे अनेक लोक आहेत जे हुशार, उच्च शिक्षित आणि चांगल्या घरचे आहेत, तरीही मानसिक आरोग्याच्या समस्यामुळे ते रस्त्यावर उघड्यावर पडलेले दिसतात. स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन किंवा इतर आजारामुळे ते जगापासून अलिप्त होतात. पण चांगली बातमी ही आहे की फक्त एक चांगला विचार, प्रेमळ आधार आणि योग्य उपचाराने त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणता येऊ शकतं. श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन सारख्या संस्थांनी हजारो अशा लोकांना रस्त्यावरून काढून उपचार करून त्यांच्या कुटुंबाशी जोडले गेले आहेत. त्यांच्या यशाचा दर 95% जास्त आहे. मदतीसाठी हेल्पलाईन टेलिमानस हेल्पलाईन 14 416. Thank you.